सगळ्यात आधी आपल्याला साइड पार्ट शिलाई करून घ्यायचे आहेत। तर इथे मी हे समोरील भागात असे ओपन करून घेणार आहे। तर वरच्या साईडला आपली बाहेरील बाजू आहे, त्यावर मी आपले अस्तरचे पार्ट ठेवून घेणार आहे। तर हे आपण वरच्या साईडला ठेवून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला गळ्याला आणि कमरेला अशी एक दाब इतपत शिलाई देऊन घ्यायची आहे। तर जिथे आपला गोल आकार असतो तिथे आपल्याला सुई आतल्या साईडला ठेवून फुटर वर करून मग कापड सरकवून पुन्हा आपल्याला त्याच पद्धतीने शिलाई करून घ्यायचा आहे। तर ही एक महत्त्वाची टीप आहे। असं केल्याने आपला शेप हा परफेक्ट येतो। तर सुई आपल्याला आतल्या साईडला ठेवून मग फुटर वर करून आपल्या कापडाची दिशा बदलून घ्यायची असते। तर आता मी एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घेणार आहे। त्यानंतर इथे नॉच देऊन घ्यायचे असतात आपल्याला, जेणेकरून आपला शेप हा परफेक्ट येईल। त्यानंतर हे आपण आता बाहेरील भागात असं पलटून घेणार आहोत। तर ह्यावर आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे। तर ह्या ब्लाऊजचा आपण पेपर कटिंगसुद्धा केलेला आहे, व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा। तर ब्लाऊज पलटवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे। तर ह्या पद्धतीमुळे आपला बराचसा वेळ वाचतो, शिवाय आपला ब्लाऊज फिनिशिंगसोबत तयार होतो। तर ह्यामुळे आपल्या गळ्याला आणि कमरेला एक्स्ट्रा पट्टी लावायची गरज लागत नाही। तर आता आपण आपल्या अस्तरला मेन फॅब्रिक अटॅच करून घेणार आहोत। तर ह्याच पद्धतीने मी दुसरा पार्टसुद्धा तयार करून घेणार आहे। तर मी तुम्हाला इथे एका बाजूची शिलाई दाखवते, जेणेकरून तुमचा व्हिडिओ बघण्यात खूप वेळ जाणार नाही। तर अगदी सहज आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते। तर आता आपण एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घेऊयात। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर इथे मी ह्या पद्धतीने आपले दोन्ही पार्ट तयार करून घेणार आहे। तर इथे मी दुसरा पार्टसुद्धा तयार केलेला आहे। आता आपल्याला हे बाजूला ठेवून छातीचा पार्ट तयार करून घेऊयात। तर त्याच पद्धतीने मी इथे समोरच्या भागाला अशा पद्धतीने अस्तर ठेवून घेतले, तर वरच्या साईडला ठेवून घ्यायचं आहे। तर छातीच्या पार्टला आपल्याला फक्त खालच्या साईडला शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजेच आपल्या कमरेच्या भागाला। तर इथे मी एक दाब इतपत शिलाई देऊन घेतलेली आहे, त्यावर आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे। त्यानंतर आपल्या मेन फॅब्रिकवर अशा पद्धतीने आतल्या साईडला पलटी करून मी एक इथे टीप देऊन घेणार आहे। आता आपण मेन फॅब्रिकला अस्तर अटॅच करून घेऊया। तर ह्याच पद्धतीने मी दुसरा पार्टसुद्धा तयार करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने अगदी तासाभरात आपला ब्लाऊज शिवून तयार होतो। शिलाई देत असताना दोन्ही हाताचा वापर करा, जेणेकरून कुठे चून येणार नाही। आता आपण एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून घेऊयात। जेव्हा तुम्ही अस्तर मेन फॅब्रिकवर कटिंग करत असाल तेव्हा अर्धा इंच इतपत एक्स्ट्रा ठेवायचं, जेणेकरून आपलं कापड हे कुठे कमी पडत नाही। तर इथे मी अर्धा इंच एक्स्ट्रा सोडलेला आहे। इथे आपले दोन्ही पार्ट मी तयार करून घेतलेले आहेत। आता साइड पार्ट कसे अटॅच करायचे ते पाहूयात। व्हिडिओमध्ये पहा मी कशा पद्धतीने दोन्ही पार्ट ठेवून घेते। तर इथे मी एक साइडचे दोन्ही पार्ट घेतलेले आहेत। तर ही आपली वरची साइड आहे। तर वरची साइड आपल्याला अशा पद्धतीने एकमेकावर ठेवून घ्यायची आहे। तर इथे मी अर्धा इंच इतपत शिलाई मार्जिन घेतलं होतं, त्यावर मी शिलाई करून घेणार आहे। आणखीन एक महत्त्वाची टीप सांगते, तर साइड पार्ट नेहमी आपल्याला खालच्या साईडनेच शिलाई करून घ्यायचे असतात, कारण आपण हे पलटवलेले असतात। जर वरच्या साईडला एक्स्ट्रा आलं तर ते आपण कट करू शकतो, परंतु खालच्या साईडला आपण तसं नाही करू शकत। त्यामुळे साइड पार्ट नेहमी खालच्या साईडनेच शिलाई करायला सुरुवात करायची। तर जिथे आपला कर्व शेप असतो तिथे मी नॉच देऊन घेतलेले आहे। तर इथे मी आपले दोन्ही पार्ट तयार करून घेतलेले आहेत। आता बाही कशी जोडायची ते पाहूयात। तर बाहीला अस्तर जोडताना बऱ्याच वेळा एकाच साईडच्या बाही तयार होतात, तर त्यासाठी व्हिडिओ व्यवस्थित पहा। तर अस्तरचा एक पार्ट असा मी समोर ठेवून घेणार आहे, त्यावर आपल्याला मेन फॅब्रिकचे पार्ट अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत आणि एक वरचा पार्ट उचलून घ्या। तर ह्या पद्धतीमुळे आपल्या दोन्ही बाहीचे पार्ट हे सेपरेट तयार होतात। तर तुमच्या सहज लक्षातही येईल। तर असं केल्याने आपले दोन्ही पार्ट हे वेगवेगळे तयार होतात। तर ही पद्धत नक्की फॉलो करा। तर इथे आपले दोन्ही पार्ट मी सेपरेट करून घेतलेले आहेत। आता शिलाई कशी करायची ते पाहूयात। तर आपल्या मेन फॅब्रिकवर आपल्या अस्तरचा पार्ट आहे, त्यावर आपल्याला बॉटमला अशी एक दाब इतपत शिलाई देऊन घ्यायची आहे। तर ही आपली वरच्या साईडला बाही असते, जी की आपल्या आतल्या साईडला पलटवायची असते। तर त्यावर मी आता एक दाबटीप देऊन घेणार आहे।
त्यानंतर आपल्याला वरच्या साईडला टीप देऊन घ्यायची असते. तर इथे ब्लाऊज पीस सोबत आपल्याला लेस मिळाली होती, ती इथे आपल्याला अटॅच करायची आहे. तर इथे टीप देण्याआधी मी इथे सेंटर काढून घेतलेला आहे. त्यानंतर आपण लेसचा सेंटर काढून घेणार आहोत. तर ही आपल्याला रेडी लेस मिळाली होती. आता आपण टीप द्यायला सुरुवात करूया. तर जिथे आपला लेसचा सेंटर येईल तिथपासून आपल्याला लेस लावायला सुरुवात करायची आहे. तर इथे मी आपल्या सेंटरला लेस ठेवून घेतलेली आहे. इथे मी 1/2 इंच फोल्ड करून मग आपल्या लेसवर शिलाई देऊन घेणार आहे. तर असं केल्यामुळे आपला वेलसुद्धा वाचतो आणि अगदी फिनिशिंगसोबत आपली ब्लाऊजला लेस लावून तयार होते. तर इथे शिलाई देत असताना एका गोष्टीची काळजी घ्या की आपलं जे मेन फॅब्रिक आणि अस्तर आहे ते व्यवस्थित आहे का. तर व्यवस्थित पहा आणि मगच त्याच्यावर शिलाई देऊन घ्या. पुन्हा आपल्याला लेसच्या शेवटी असं सरळ करून 1/2 इंच फोल्ड करून टीप देऊन घ्यायची आहे. तर वरच्या साईडची जी लेस आहे ती आपल्याला आत्ता अटॅच करून घ्यायची नाही आहे. तर त्याआधी आपल्याला मेन फॅब्रिकवर अस्तर अटॅच करून घ्यायचं आहे. तर इथे मी दोन्ही हाताचा वापर करून व्यवस्थित अस्तर अटॅच करून घेते आहे. तर बाहीला अस्तर व्यवस्थित लागणं गरजेचं आहे, तरच आपली बाही परफेक्ट तयार होते. तर एक्स्ट्रा कापड इथे मी कट करून घेणार आहे. तर दुसरी बाहीसुद्धा मी ह्याच पद्धतीने शिलाई करून घेणार आहे. तर इथे आपलं अस्तर अटॅच झालेलं आहे. आता आपण वरच्या साईडची लेस अटॅच करून घेऊयात. तर असं केल्याने फिनिशिंगसुद्धा खूप छान येते. त्यामुळे आपल्याला लेस ही नंतरच अटॅच करून घ्यायची आहे. तर इथे मी ह्या पद्धतीने आपल्या दोन्ही बाह्या तयार करून घेणार आहे. आता आपण मागील भाग तयार करून घेऊया. तर मेन फॅब्रिकवर मी अशा पद्धतीने आपला अस्तरचा पार्ट ठेवून घेतलेला आहे. तर अस्तरचा गळा आपण आधीच कट करून घेतला होता. तर मी इथे टाचण्या लावून घेतलेल्या आहेत. तर तुमचा जो काही शेप असेल मागील गळाचा त्यावर एकदा इतपत शिलाई देऊन घ्यायची आहे. तर टाचण्या लावल्यामुळे शिलाई करायला सोपं जातं आणि आपला आकारसुद्धा बदलत नाही. तर इथे मी गळ्याला टीप देऊन घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला कमरेच्या भागाला शिलाई देऊन घ्यायची आहे. तर ही गळा पलटवण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे. तर ह्यामुळे फिनिशिंग तर छान येतेच, सोबत आपला वेळसुद्धा वाचतो. आता आपण एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घेऊयात. तर गळा आणि कमरेमध्ये मी इथे 1/2 इंच इतपत एक्स्ट्रा मेन फॅब्रिक ठेवलेलं आहे. तर इथे जो काय आपला गळ्याचा शेप आहे त्याला नॉच देऊन घ्यायचं. तर असं केल्याने गळ्याला शेप छान येतो. आता आपल्याला गळ्यावर वरच्या साईडने दाबटीप देऊन घ्यायची असते. तर इथे माझ्याकडून व्हिडिओ ऑन व्हायचा राहून गेला होता. तर इथे मी गळ्याला दाबटीप देऊन घेतलेली आहे. आता मी कमरेलासुद्धा दाबटीप देऊन घेणार आहे. तर असं केल्याने इथे पाहताय आपल्या ब्लाऊजला किती छान फिनिशिंग आलेली आहे. तर इथे आपल्याला गळ्याला कमरेला एक्स्ट्रा पट्टी लावण्याची गरज लागत नाही. इथे मी संपूर्ण पार्टला दाबटीप देऊन घेणार आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या मेन फॅब्रिकवर अस्तर अटॅच करून घ्यायचं आहे. अगदी कडेने मी शिलाई देऊन घेणार आहे. तर अस्तर अटॅच करत असताना नेहमी मोठी शिलाई घ्यायची, जेणेकरून आपलं कामसुद्धा फास्ट होतं. तर आता दुसऱ्या साईडला सुद्धा शिलाई करून घेऊयात. तर तुम्हाला अशा पद्धतीने जमत नसेल तर टाचण्या लावून घ्या. अगदी कमी वेळात आपल्या मागील भागाला शिलाई करून झालेली आहे. आता आपण एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून घेऊयात. एक्स्ट्रा फॅब्रिक हे बरोबर आपल्याला अस्तरसोबतच कट करायचं असतं, त्यामध्ये आपल्याला कुठेही एक्स्ट्रा ठेवायचं नाही आहे. तर हे झाल्यानंतर लगेचच आपण टक्स देऊन घेऊयात. तर इथे मी कमरेच्या बाजूला 5 इंच घेणार आहे आणि वरच्या साईडला 4.5 इंच. तर असे मी दोन्ही साईडला टक्स देऊन घेणार आहे. तर लक्षात आलंच असेल, कमरेच्या बाजूला 5 इंच आणि वरच्या साईडची उंची ही 4.5 इंच घ्यायची. तर इथे मी ह्याच पद्धतीने दोन्ही टक्स देऊन घेतलेले आहेत. आता हे आपण बाजूला ठेवून घेऊयात. आता आपण फक्त लूपची पट्टी जोडून घेणार आहोत. ते का ते पुढे कळेलच, त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. तर इथे मी ही 3 इंचाची पट्टी घेतलेली आहे. तर ह्या पट्टीला मी मेन फॅब्रिकसुद्धा अटॅच करून घेतलेलं आहे. तर ही आपल्याला डाव्या साईडला आतून लावायची असते, जी की आपल्याला बाहेरच्या बाजूला पलटवायची असते. तर व्यवस्थित पहा, मी इथे आतील बाजूला लावून घेते आहे. त्यावर दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि आता आपण ही बाहेरच्या बाजूला अशा पद्धतीने पलटवणार आहोत. तर इथे मी 1/2 इंच फोल्ड करून घेतले आणि जी शिलाई दिली होती त्याच्या थोडंसं बाहेरच्या साईडला एक कोपऱ्याने मी टीप देऊन घेणार आहे. तर
तर इथे लक्षात ठेवायचं की जी आपली मेन फॅब्रिकची पट्टी असते ती आपल्याला डाव्या साईडला शिलाई करून घ्यायची असते, म्हणजेच डाव्या साईडच्या पार्टला. नाहीतर बऱ्याच वेळा दोन्ही पट्ट्या ह्या तुमच्या एकाच बाजूच्या तयार होतात. आता आपण उजव्या साईडचे शोल्डर अटॅच करून घेणार आहोत. तर लक्षात घ्या, जिकडे आपली हुकची पट्टी असते तर तो उजव्या साईडचा पार्ट आपण असा अटॅच करून घेणार आहोत. तर मी इथे 1/2 इंच शिलाई देऊन घेते बाहेरील भागाला. धागे निघाले असतील तर कट करून घ्या. आता आपण आतल्या बाजूने एकदा इतपत शिलाई देणार आहोत. तर असं केल्याने अगदी फिनिशिंगसोबत आपले शोल्डर पट्टी तयार होते. तर आपली जी शिलाई असते ती आतल्या बाजूला जाते. तर इथे मी डबल शिलाई करून घेणार आहे. तर असं आपण का केलं ते पुढे तुम्हाला कळेलच. आता आपण डाव्या साईडच्या शोल्डरपासून लेस लावायला सुरुवात करणार आहोत. तर इथे मी लेस घेतलेली आहे. तुमच्या ब्लाऊजला मॅच होईल अशी लेस घ्या. तर डाव्या साईडचे शोल्डर आपण नंतर अटॅच करणार आहोत. तर त्याआधी आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर इथे माझा गळ्याचा शेप होता यू शेप होता. तर इथे मी कोपऱ्याला अशा पद्धतीने लेस फोल्ड करून शिलाई करून घेणार आहे. ओके, हां. तर असं केल्याने आपल्या गळ्याचा शेप बदलत नाही. तर दुसऱ्या साईडला सुद्धा मी फोल्ड करून अशाच पद्धतीने लेस लावून घेणार आहे. तर ब्लाऊजला लेस लावण्याची ही एक ट्रिक आहे. तर असं केल्याने आपली कुठेही लेस बाहेरच्या बाजूला दिसणार नाही आणि ब्लाऊज दिसायला सुद्धा खूप छान दिसतो. तर आणखीन एक टिप सांगते, जेव्हा तुम्ही शोल्डरच्या इथून शिलाई द्याल तेव्हा आपल्याला शोल्डरची पट्टी ही मागच्या साईडला घ्यायची असते. तर असं केल्याने आपले शोल्डर उतरत नाही. तर इथे मी लेस लावून घेतलेली आहे. त्यानंतर आपण लेसच्या दुसऱ्या बाजूला टीप देऊन घेणार आहोत. तर आपली लेस थोडी ब्रॉड आहे, त्यामुळे दुसऱ्या साईडला टीप द्यायला विसरायचं नाही, नाहीतर मग ती उचलल्यासारखी वाटते. तर इथे मी दुसऱ्या साईडला सुद्धा शिलाई करून घेणार आहे. जर तुम्हाला लेस लावायची ही ट्रिक आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा. तर इथे आपल्या संपूर्ण लेसला डबल शिलाई केलेली आहे. तर आता आपल्याला हुकची पट्टी जोडून घ्यायची आहे. तर इथे मी 2.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे, जी की फक्त अस्तरची आहे. तर मी वरच्या साईडला अर्धा इंच फोल्ड करून घेणार आहे. हुकची पट्टी ही आपल्याला बाहेरील भागाकडून शिलाई करून आतल्या साईडला पलटवायची असते. 1/2 इंच इतपत शिलाई मार्जिन घेऊन पट्टी जोडून घ्या. तर ह्यावर आता आपण दाबटीप देऊन घेऊयात. तर इथे आपण लेस लावल्यानंतर हुक पट्टी जोडतोय, त्यामुळे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंगसुद्धा छान आलेली आहे आणि ब्लाऊज दिसायलासुद्धा खूप मस्त दिसतोय. तर ही पद्धत नक्की फॉलो करा, तुमच्या कस्टमरलासुद्धा आवडेल. तर इथे मी अर्धा इंच फोल्ड करून घेते. तर अशा पद्धतीने मी 2 फोल्ड करून पट्टीच्या कडेला आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित पहा. तर पुन्हा आपल्याला वरच्या साईडला असं फोल्ड करून घ्यायचं आहे. तर फोल्ड करताना व्यवस्थित पट्टी फोल्ड करा, जेणेकरून ती बाहेरच्या साईडला निघणार नाही. तर इथे मी वरच्या साईडला लॉक करून घेतलेली आहे. आता आपण उजव्या हाताचे शोल्डर जोडून घेणार आहोत. तर मी त्याच पद्धतीने पहिल्यांदा 1/2 इंच शिलाई घेणार आहे वरच्या साईडने. तर मी इथे शिलाई देऊन घेते. एक्स्ट्रा धागे कट करून घ्या. त्यानंतर आपल्याला आतल्या बाजूने एकदा इतपत शिलाई देऊन घ्यायची आहे. तर ही शिलाई आपल्याला डबल करून घ्यायची आहे. तर इथे आपले दोन्ही शोल्डर आता अटॅच करून झालेले आहेत. तर ते मोजून घ्यायचे आपण की दोन्ही परफेक्ट आहेत का. तर शिवण्यात आपले कमी जास्त होतात, तर एक्स्ट्रा असतील तर ते कट करून घ्या. त्यानंतर आपण मागील भाग मोजून घेऊया, म्हणजेच आपली कंबर परफेक्ट आहे का. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्लीव जोडण्याआधी करायच्या आहेत, जेणेकरून आपलं ब्लाऊज हे परफेक्ट फिटिंगसोबत तयार होईल. त्यानंतर मी पुढील कंबर, छाती सगळं मोजून घेणार आहे. त्यानंतर मी असा समोरील भाग एकमेकावर ठेवून घेतलेला आहे. त्यानंतर मुंढ्यामध्ये एक्स्ट्रा कापड असेल तर ते कट करून घ्या. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित फॉलो केलात तर तुमची फिटिंग एकदम परफेक्ट येईल आणि ब्लाऊज फिनिशिंगसोबत तयार होईल. त्यानंतरच आपल्याला स्लीव अटॅच करून घ्यायचे आहेत. तर स्लीव जोडण्याआधी आपल्या दोन्ही स्लीवची हाईट सेम आहे का ते पाहायला विसरायचं नाही. तर इथे मी आता हाईट मोजून घेणार आहे, परफेक्ट आहे का. तर आपली हाईट एकदम परफेक्ट आहे. सेंटरला मी इथे नॉच देऊन घेतला आहे. त्यानंतर जी आपली फिटिंगची बाजू आहे त्या साईडला समान आहे का ते बघून घ्यायचं आणि आपला जो खोल शेप असतो तो पुढील
भागाचा असतो तो नेहमी पुढे ठेवून घ्यायचा आणि स्लीव जोडत असताना आपल्याला मध्यातून सुरुवात करायची आहे. तर असं केल्याने आपला स्लीव दोन्ही बाजूला एकदम परफेक्ट पुरतो आणि आपल्या स्लीवला शेपसुद्धा छान येतो, तो कुठेही कमी जास्त होत नाही. तर इथे बघताय एकदम परफेक्ट असा स्लीव आपल्याला पुरलेला आहे. तर पुन्हा मी दुसऱ्या साईडने सेंटरपासून शिलाई द्यायला सुरुवात करते. जर तुम्हाला स्लीव कमी पडत असेल तर स्लीवचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, तो नक्की पहा, म्हणजे तुम्हाला परफेक्ट स्लीव कटिंग करता येईल. तर आता मी दुसऱ्या साईडला सुद्धा शिलाई देऊन घेणार आहे. त्यानंतर ह्यावर आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची. तर कोणत्याही ब्लाऊजचे स्लीव जोडत असताना नेहमी डबल शिलाई करायची, जेणेकरून ते उसवणार नाही. दुसऱ्या साईडची बाही मी अशीच जोडून घेणार आहे. आता आपण मार्जिन लाईनची शिलाई देऊन घेऊयात. तर दोन्ही पार्ट मी एकमेकावर समोरच्या बाजूने ठेवून घेतले आहेत आणि अगदी कडेने मी एकदा इतपत शिलाई देऊन घेणार आहे. तर ह्याच पद्धतीने मी दुसरा पार्टसुद्धा तयार करणार आहे. त्यानंतर तुमचं जी काही माप असेल त्या मापाने फिटिंग करून घ्या. तर इथे आपल्या संपूर्ण ब्लाऊजची शिलाई झालेली आहे. तर इथे मी माझं जे माप आहे ते टाकून शिलाई करून घेणार आहे. व्हिडिओ संपूर्ण आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.